कधी ताकाव बी समाधान मानावं लागतं. हो ना. एकदा एका गावात मी म्हणलं भजने जरा चांगले काऊन नाही बलिले. मी म्हणलं बलितोत ना मग तुम्ही अर्ध करा ना. आगावचीच तू आपल्याच अंगावर टाकला. बहो चांगली सोय मग आज उजडूस तर चालू देतो आरजी. तुमची आरजी आली ती भेटायला. एकाला देवी प्रसन्न झाली. कोणाला काही व्हालंय प्रसन्न काय मिळत नाही. मिळून आयुष्य गेलो आपल्याला कोण नाही भूत प्रसन्न झालं. पंढरपुरातला मालक प्रसन्न झाल्यावर कशाला बोकांडू घ्यायचं दुसरं काही. माणसाला आपल्याला जे चांगलं आहे त्याच्यावर समाज. एका बाईचा नवरा काळा दिसायला गोंगडी इतका गोरा. समाधान माना ना माणूस मानित न समाधान दुसरंच काय बी. घोंगडी इतका गोरा त्या बाईचा नवरा. अरे शेजारी म्हणली वची आमच्या इथली मागच्या हप्त्यात मेली. जितायचं कशालीच कुणी म्हणली माय कस्तुरे तू नवरा कसा काळात दिसतो ग. पण कस्तुरी गरीब होती. असू द्या माय काकू जाऊ द्या काय आता बापानं दिलंय कशाला त्याच्या विरोधात. दोन गोष्टी पारतंत्र्यात धर्मनियमामध्ये बांधल्या खुंटाशी धेनुचे चरणे दिल्या घरी राहणे लेकीचे. ती माझ्या भारताची स्त्री, ती या महाराष्ट्रातली स्त्री. दगाईला ज्या दावणीला बांधलं त्या दावणीची वैरण खाची. बापाने ज्या घरी दिलंय त्या घरच्या लोकांचा प्रपंच आपलं म्हणून करायचा. ही आपल्या भारताची संस्कृती. माया असं शास्त्र सांगतंय असू द्या काळे काय व्हाले पण कौरक सहन करीन कस्तुरी. ही म्हणली माय पण कसा काळात दिसत होती. एके दिवशी म्हणली माय मा दिसू द्या काळा पण दिवस माळाच्या आधी घरी येतोय. तू अगन गोरा पाणे पण सातोण्याला बस स्टँडला पाहावं लागत तू कुठं पायड्याला आहे म्हणून. त्याच्या तोंडावर मासे आणते काय थाट तू. समाधान माना. आपला पंढरपुरातला काळा पाप जगाचा पाप आहे. जगाचा पाप. मी नेहमी सांगत असतो ज्याच्या बापानं 200 एकर जमीन कमवून ठेवली त्यानं शहाणपणा करायचा नाही अर्धा एकरासाठी. हो सासरवाडीत बांधायला अर्धा एकरासाठी. अरे तुझ्या बापानं 200 एकर कमवून ठेवली ना. ज्ञानोबा आहे तुकोबा आहे आपले बाप आहेत सुतळे बाबा. आपण ढवळे गुरुवार पिवळे बुधवार बोखंडीवर घ्यायचीच नाही. काही सोंग शास्त्र म्हणेल ते सांडावे राज्य ही तृण मानावे. आपण एवढ्या संप्रदायातली माणसं. वाघिणी 9-10 जाणल्या त्या काहीची वाघिणी येल्यात स्वतः वाघिणीची दावीन. भूक लागली की वाघीन पिळायची चपाती चुरून खायची. किती मोठं वैभव तरी शेळी पाळली काऊन म्हणजे ऊन लागल्यावर कानात दूध त्या कानातच बोकड्या खाली तो. आता वाघिणीचं दूध प्याल्यावर कुठे त्याला ऊन लागत असतोय. काही सोंग काही सोंग. आमच्या इथली परायची माया कितीची मंदी मला ढवळे गुरुवार करायची म्हणलं काऊन त्यानं पैसे लय येतात म्हण. आणि म्हणलं हेच कुठं तुला टाकायचे त्याचा मेळ लागन आणि ते कुठं ठुती. ती ढवळी साडी ढवळी चप्पल ढवळच ब्लाऊज आणि गंधळ ढवळाच. मी सगळ्याकडे यायला रानातून बलिलन मी आणलं तिरडी बांधाकडे. आमच्या घरची म्हणले बाई इथं मेल्यावर साहित्य असते. मी आणलं तर चुना लावला ना कपाळाला. मेलन बाळू महाराज. अशी वृत्त असते का तू एकादश धर सोमवार कर प्रदोष कर काही उपास धरती होय तू. गळ्यात शपथ नाही बायको तितकी येडी नाही पण तुम्हाला राग येईन म्हणून मयूर घेतलंय. तितकी कशी इतकी येडी असलं मी नाशिकला गेलो असतो जय बम बम बोले नाही.
कशा हसत आहेत बघा ना. काही उरतो सीमाच नाही, काही उरत. शांबाला नावाची कन्या होती बर का. आणि काय तिच्या बापाचं वैभव गेलं बर का. सगळ्या संसाराची दानादिन झाली लाणे नाना. आणि काय त्या पोरीला दुःख झालं बर का. आणि त्या शांबालेने मिठाची कळशी घेतली बर का. इति श्रीमद महा गुरुवार पुराणे प्रथमाध्याय. हरे नमः. बाप्पा येन त्वयायां तरुरक्षाणां. तरुण वृक्ष एकच ना. येन च्युत तरुयां. च्युत म्हणजे आंबा. येन शाखा भयं वर्बडंचम. जांभळीं वर्बडंचम. तवापासून आंबेन फुटंचम. तवापासून 5 वर्ष झालं आंब्याला काय लागलं. आणि काय त्या व्रताची आराधना व्रता. आणि मिठाची कळशी दिली बरं का. प्रत्येक सैन्याला मिठाचा खडा खाण्यासाठी दिला बरं का. आणि काय ते मीठ खाल्ल्यावर ताकद आली बरं का. ह्या सैन्याचं टरक्यात टाकू लागलो बरं का. आणि पुढच्या विरोधकाच्या मुसक्या आवळल्या. आणि पुन्हा राज्य भेटलं. मला वाटलं शांबाला एक कळशी दिवाई भारताच्या सीमेवर नेतो, फौजीला देतो. काही सोंग. लक्ष्मी अशी येत असती का. ललाट प्रपटलो भयत तिजायम शृंगम सवेदम. श्रद्धाल भयं भयं तिजायम. वानिर्प्रगल्भस्तते वचानां. नामं निष्कां यतं पुण्यं. वेद पुनीतं मुनियति जायं. विष्णुशास्त्रे पुराणचम्. रमावल्लभे तत्राजाय. धनकुबेरं तत्राजाय. विष्णुरसकलति भयन्ति जाय. विष्णुरसकलति भयन्ति जाय. विष्णुरसकलति रमा तो धनक कुबेर. ललाट प्रपटले चतिजायम. यानं प्राप्त होत असते, कर्तव्यानं प्राप्त होत असते, कर्मानं प्राप्त होत असते. त्या जेवारी लय झाली. तू पेरल्यापासून गेलात नाही सोमळे. तुझी जेवारी खालीन काच मांडावरी. आणि कशी जेवारी होईन. काम करावं लागेल. उद्योगम वर्धनते लक्ष्मी. होगी येत नसते. लक्ष्मीच्या सणात कोणाला पीठ पण उष्ण देत नाहीत. लक्ष्मी जाती. काही बी अंधश्रद्धा डोक्यावर घेतल्या हो. अहो ज्ञानोबराय तुकोबरायच्या राज्यातली माणसं आहेत. आपण अशा अंधश्रद्धा बोकाळू नाही द्यायला पाहिजे. एकदा गावाकडे गेलो मी सगळ्या लक्ष्मीमध्ये कीर्तनायला असतो. आमची पोरायची माय म्हणली बाई लक्ष्मी पूजनच्या दिवशी तर घरी राहत जाणं. काऊन लक्ष्मी येत असती. आणि मग कीर्तनात कची चुकी द्यायलेत का म्हणलं मला. अरे मी ओरिजिनल लक्ष्मी आणायलो तू येड्यावानी काऊन करायली. नाही आमच्यावर घेतली की तुमची खसखस पी कधी नाही का. इतक्या तुमच्या धोरणात आहेत का. योगाशाला हो राहिलो मुक्कामाला. आणि सकाळी तांबे घेऊन निघालो. आता गावाकडे म्हणले होते नवतन टपक केलेलं. सरकारनं दिलं पण पैसे उचलाय पुरतच केलं. आणि त्याच्यात गावऱ्या घातल्या. फोटो काढाय पुरतच 12,000 उचलण्यापुरतच सांगत मधात गावऱ्या. हो त्याचा एक ज्वलंत उदाहरण पण नको सांगायचं. फोटो काढाय पुरता संडास बांधला सुतळे बाबा. सांगतो घरड्याला वृत्तांत. आता ते फोटो काढाय पुरता पण त्याचं आउटलेट काढ स्वयंपाकापाशी. आणि एक पाहुणा आलं शेजाऱ्याची तर संडास म्हणून मधात केलं. समजून घ्या काय काय झालं असं तर काल. अहो इतकं देऊ नये माणसं येड्यावानी करायला मिळूच कळू ना.
काळ कुठं आलाय तेव्हा नव्हतं गावाकडे डबं घेतलं निघाल. थांबा म्हणलं काय झालं? थांबा ना म्हणलं काय झाले? आज गाठी मारल्याशिवाय संडासला जात नसते. म्हणलं काऊन? लक्ष्मी जात असते. अरे हाणून घेऊ का म्हणलं तुया पुढं? अरे लक्ष्मी इतकी येडपट आहे का संडासात झाला चंडाळणी. कशा असं त्यात बघा ना, असं बारीकसा बॉम्ब टाकाव. अहो गाठी मारल्याशिवाय शास्त्र धन नाही कीर्तनायला, भागवतायला, रामायणाला, प्रवचनाला. का गुण याच आहे तुम्हाला? मंदिराचे भितड मागून पेड्यान रंगिले. मागून खातो का देऊ? भुकनाची भुकना असा पेड्याला मागून, पेड्याचा लावायचा मागून. सक्रातीच्या दिवशी यायच्या कुकू इथं लावायला पाहिजे होतं. हे ती ललाटम प्रपटलम नैवम हिंचुंड संचम इकून कुंकुम लावण काय सांगो. याच्यासाठीच मला 4 फेब्रुवारी 2019 ला पंढरपुरातल्या मालकांना सांगितलं यामड्या वापस कर. त्याला वापस केलं. आपण दोघं गेलतो. हो तुम्ही गेलते पण ते काय पंढरपुरातलं म्हणलं असं वापस कर यायला. काय सांगू लागलो? देवी प्रसन्न झाली. देवी असू द्या त्याबद्दल काय नाही, पण देवीला मानण्याचा सुद्धा प्रकार वारकरी संप्रदायानुसार माना. किती मृत्यू पाताळ बाईच्या अंगात आलं होत्या. माणसं बाई म्हणली की माग पाहते तो. मी जर म्हणलं असतं एखाद्या बुवाच्या अंगात आला असतं एका भोतान नसतं पाहिलं. स्वभावच पडलाय त्याला काय करता. देवीचा उपासक. किती देवीचे अभंग आहेत. माझ्या रयतेच्या राजाला जगदंबा प्रसन्न झाली. असं वागला असेल का माझा रयतेचा राजा? काय त्यांचा गोंधळ शिस्तीत असायचा. बेलभंडार उधळायचे. किती सुंदर किती सुंदर. जागरण असायचं. सगळं असायचं व्यवस्थित. आपले काही आगावच कोणते. देवी प्रसन्न झाली एका व्यक्तीला आणि देवीनं त्या व्यक्तीला सुतळ बाबा परिस्थिती काय वानवाताना पुढे वाणी. 11 वाजून गेले. जगन्नाथ नाना म्हणले कीर्तन आगाव करा. आगाव धंदा हे आंगलगावचे. हो आणि इथलं कीर्तन नाना म्हणते आगाव करा. हो नाना आमची जत्राला सोबत असतात आम्ही. आवड असती काय. प्रसन्न झाली. भागवत नाव पण परीस मिळाल्याच्या नंतर परिसा भागवत नाव पडलं. असं झालं. परिसा भागवत. कर्तव्यानुसार कामानुसार काही काही गोष्टीची नाव पडत असतात. परिसा तो परीस प्राप्त झाल्याच्या नंतर महिनाक्ष लोखंडच धुंडीत होता. खा परा परीस काय करी. परिसा सोनं करायचं असेल तर लोखंडच लागते. कशाला चिटकवा होत नाही. फक्त लोखंड पाहिजे. जमा केलं लोखंड कुंटलानं सोनं तयार झालं. श्रीमंत माणूस परिसा भागवत. श्रीमंत श्रीमंत. आणि पैसा आला की किंमत असते. सुतळ धर्म सिद्धांत आहे. पैशाच्या विरोधात कधी जायचं नाही. अर्थ नावाचा पुरुषार्थ 4 पुरुषार्थापैकी एक आहे. धनवंता लागे सर्व मान्यता हे जगी. महाराजांचा पुरावा
धनवंत पुरुषाशी बायको अशी पुढं 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 पुढंच करते. सरी लय बेकार अनुभव मागच्या लॉकडाऊन मध्ये. मी आंघोळ झाली की डबा घेऊन आपलं सकाळी झाली नेहरी की डबा घेऊन रानात उशीर झाला की आपलं गडबडीनं करावी म्हणायची ताकद नव्हती. मेळ आटला होता ना सगळा. मग आपलं ते जायचो मी रानात घेऊन यायचं मागून डबा. कधी कधी आपलं स्वयंपाक झाला नसला टाइम असला तर खुर्ची टाकून बसायचं पुढं. ते समोरचं कुत्रं मायापाशी येऊन बसायचं. आमच्या पोराला म्हणायचं अरे धान्या एखादी पोळी आण बरं संध्याकाळची. शिळी पोळी कुत्र्याला टाकायची. ते कुत्र्यानं 10 महिने मग सोडत नाही पाय. एका दिवशी घरच्यात पाणी घेऊन आले. तुळशीला पाणी घातलं. तुळशीला पाणी घातलं. हाड कुत्र्या हाड 10 महिने झालं इथंच बसलास. नाही मऊ नाही गळ्यात शपथ मऊ नाही. मन आहे बर का. नाही हाय हिशोबा हिशोबात बाजार. सगळं आलं की घरातली सगळी लोक सन्मान देतात. वात्सल्यम सुते दैवम येत प्रारब्धेषु याप्तम दरिद्रीम सर्वस्ततेयाम वात्सल्यम नैवम रसना प्रियानाम हिमत्कारणेन भयज्जनो. जाबाली सांगतात बकदालभ्यांना महाराज एका माईच्या पोटी 2 पोरं जन्माला यावा. एक समर्थ असावा एक भिकारी असावा. आईचा बघण्याचा दृष्टिकोन समर्थाकडे वेगळा. इथून सुरुवात पैशाची. ह्याच्याला बाकी जैन पिठले हटायची. पैसे का संगण याचेत का या संगण येत नसतेच. सुमळ्या मरुस तर लागत असते. दारिद्र्यायाम निष्ठेषु पिशुन भयप्याप्तिहा. पिशून इष्ट मित्र सजन सखे आपल्याकडे जोपर्यंत का तोपर्यंत मळवाट्या पत्रिका सगळे देणार. तुमचं वाजलं एक सोपं सांगू का तुम्हाला. सोपं सक्का जावया नाही अनुभव असतो काय काय माणसं. सख्खा जावाई दवाखान्यापाशी पिऊन पडला. कोण आहेत आमच्या गावची मुलगी दिलेली. आमच्या जावयाच्या भाऊकीतला आहे. पियाला म्हणलं की पाहुणा म्हणायचंच नाही. आणि नायब तहसीलदार असं नाही आमच्या जावयाची सख्खी चुलत भाऊ. अरे मुंड पण वेगळं हिंदी यायचं. सुतक पण नाही तुझ्या जावायला त्याच्या घरातलं कोणी मेलं तर नायब तहसीलदार म्हणलं की आमचा. हे धनाची ताकद आहे महाराज. परिसा भागवत श्रीमंत झाले पण बायको सात्विक होती. ज्याच्या संसारात पत्नी सात्विक आहे त्याला वनवासात पण स्वर्ग आहे. ज्याच्या संसारात पत्नी अवदासा त्याला स्वर्गात पण मसन वाटा. कर्कशे संगती उदंड फजिते. सोन्याचा वास येऊ देते या घरात पण कर्कश बायको असली की दुःख. सात्विक विचाराची धर्मपत्नी परिसा भागवताला
सोन्याचा थोर निघला करी आपण इतकं सोनं पावडेश्वर. सात्विक माऊली एके दिवशी चंद्रभागेला गेली. एके दिवशी म्हणजे आंघोळीला जातच होती. हो, तिथं संत शिरोमणी नामदेवरायांच्या धर्मपत्नी भेटल्या. काय सात्विकता असेल राजाबाईकडे. हिच्याकडं आधात्री आलेली श्रीमंती नाना, नवरा देवीचा उपासक. देवी प्रसन्न झाली, जरा हिशोबात भक्ती केली असन म्हणून देव भेटली असन. काही काहीच्या आगावात देवीच्या भक्ती. आमच्या इथला सकाता त्याचा पांड्या नवरात्रात साबुदाणा खातो. हो, 9 दिवस त्याला नवरात्रात उपास. चप्पल घालीत नाही, खुर्चीवर बसत नाही, गादीवर बसत नाही, बाजावर बसत नाही, पोतड्यावर झोपतो 9 दिवस. दसरा झाला की घोरपडी शोधी तू. अरे पांड्या म्हणले, काय तुही देईन काय तू. ऊत आला हो नाना यायचाच. ऊत 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 आला ऊत. भक्ती सात्विक असावा. त्या परिसा भागवतांनी सात्विक उपासना केली, त्यांना देवी प्रसन्न झाली. पत्नी सात्विक होती. चंद्रभागेवर गेल्याच्या नंतर एका निष्ठावंत माऊलीची भेट झाली. संगती बी लय चांगली असती. संगतीमुळे लय खपके खावा लागते. आमच्या इथं बंदुक्याने पिस्तोले 2 बैल होते. बंदुक्याने पिस्तोले. बंदुक्याला नाद होता चराट खाचा. चराट संध्याकाळी खाई आणि चिमाचता ते जेवारी खाऊन येई. नंबर 1 गावात दाड आमची चिमाचता त्या. 7-8 वर्ष झालं मेला. तेरवीला मॅच कीर्तन केलं ना त्याचं. काय द्यायचं तेल देवीला भोते आला घाईला मागणं पुढून पुढं उडं काय ना त्याच्यामुळे ते केलं आपलं कीर्तन गावातली गावात. त्याची जेवारी खाऊन यायचं. ते मला म्हणलं, बा बाळ्या 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 तू कीर्तनात असशील, महाराज इथं नाही. मग जेवारी खाल्ली तुझ्या बाईलान. गड्याला म्हणला रे जेवारी खाल्ली ना. जानूळ काढ आवताच. जीनच्या पॅन्टीवाल्याला जानोळी सांगता तिथं फाउंड. तुम्ही तर काही मान हलवायची नाही सुतळे बाबा, तुम्हाला नाही माहिती. हे बैल न खाट्यानं आवतू पाट्या. तुम्ही आपलं हो म्हणायचं नाही म्हणायचं नाही. मला जोर आहे याचा म्हणून आपलं माहिती आहे सगळं ना. दे मग मी आवत आणतो ते पवारा योग जण म्हणला चंद्राव घर बांधायचो का अशी रोकील बांधतो. हो, मरमर करायला गिरगावकर रानात जातो. अरे मी म्हणलं येडपटेस का काय मरमर काय. मला आराम करा. मला काय होईल आराम केल्याने जर आयुष्य वाढ असतं तर आज करायची संख्या जास्त झाली असती. निद्रे आयुष्य वाढे मग अजगर काम रे. झोपीन आयुष्य वाढ असतं भाऊसाहेब. अजगर मेले असते, जिवंत राहिले असते, संख्या वाढली असती. नाही, काम आपण कर्मभूमीवर आलो त्याला काय करायचं, काम करत राहायचं. जाणूनच काढ आणि बंदुक्या झपकीला हे ओळख झाले. बंदुक्या म्हणला अवघड काम झालं गडे. पिस्तोले हसू लागला. संगतले अवघडे. बंदुक्यानं दुसऱ्या दिवशी पिस्तोल्याचं चराट खाल्लं आणि पिस्तोल्या बंदुक्या संग गेला. दुसऱ्या दिवशी पिस्तोल्याच्या पण पाठीत चांगले फावंडेच पडे. फावंडेत संगत नाही करायला पाहिजे बंदुकी. लय बैल बैलायला सोबती करतेत. बऱ्याच बैलायला दुसऱ्याची जेवारी खाचा नाद नाही, पण काही बैलामुळे नाटक करतेत. संगत चांगल्याची ताकद आहे. संगतीची फार मोठी ताकद आहे. मी नेहमी सांगत असतो महाराज द्रोणाचार्याची संगती अर्जुनाने केली. धनुर्धारी झाले. संग्रामे हरू जिंकला निवांत कवचाचा. तनपुरे बाबा वा पवाडा तो केला. हो, पाठ थापटेली शिवजीनं. पाठ अर्जुनाची. कृपा कोणाची? द्रोणाचार्याची. मातीचा द्रोणाचार्य केला. होईन तनपुरे बाबा. श्री गुरुचेनी डोंगरी जयापाशी
तेने कोळीये त्रिजगती एकवध केली. उदळूस तर कीर्तन सोडित नाही. चल द्या आता. मातीचे द्रोणाचार्य सुतळे बाबा आणि त्यांच्यावर श्रद्धा ठेवली. जगात 3रा क्रमांक. हे वनाम आदिष्टितम भयजायम विहंगमम हिंसा भयंत्वा तताचम वनथरे तुजायते सुतेषु भयम निष्ठः. लाहुर चित्र धरणाऱ्याचं पोरग मातीच्या द्रोणाचार्यावर उपासना साधना केली. जगात 3रा क्रमांक शब्दविधी विद्येमध्ये. 1 नंबरला दशरथ, 2 नंबरला द्रोणाचार्य आणि 3 नंबरला एकलव्य. पण या द्रोणाचार्याचं पोट्ट चिरंजीव होतं पण बेट बसलत नाही बापाच्या संगतीत. त्या आंधळ्याच्या कट्ट्या संग हुरकळलं. त्या दुर्योधनासोबत संगतीत की चित्र आहे. मणी कापून घेतला. मणी हो संगतीची ताकद. असं आमची इथली एक बाई 4ठणच्या जत्राला गेली. जत्रा भरती जनार्दन बाबाची. हो आता इजली. हो आमच्या इथला एक माणूस बाप रेंगी नेऊ देत नव्हता म्हणून लाल मातीला डोसक्यावर रेंगी नेई आणि तिथून मग झुपी. हो 70 एकर घातली रेंगीत. हो हो ते घुंगराचा आवाज लय गोड असतो म्हण. आपण काय ऐकलं नाही. हो काही काही नाही. ह्या आवाजातच सट पालत केलं. हो 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 लय आवाज. आग त्या जत्राला बाई गेली आणि 2 5-5 रुपयाच्या बरण्या आणल्या. एका बरणीत मीठ टाकलं आणि माहेरावून तूप आलत. बापाची तर मसडी येली. हिच्या इथं कुठे काय 2-3 शेपुड्या लेंड्या झाडायली. आणि त्या बरणीत किलोभर तूप टाकलं. 650 रुपये किलोचं नाना. एका बरणीत मीठ टाकलं. एकाच कंपनीत तयार झालेल्या बरण्या 5-5 रुपयाच्या प्लॅस्टिकच्या बरण्या. पण एकीत तूप आणि एकीत मीठ. तुपाची संगत केलेली आकाश सरबरणी कपाटात. जे दिवशी वरण भात केला ते दिवशी सासून गळ्यातला ते कळकट झालेला करदोडाने त्याला केली. हो पहिल्या म्हाताऱ्याजवळ ते कळकट कण ते चंदकण काय नाही त्याच्यात. ते टिपकेची पिसन त्याच्यात काय आले डोंबलं त्या सांदकडायनं. हो पण ती अशी केली इथं उघडायची. मग सगळ्याच्या याच्यावर असं त्या उंदराच्या कानाच्या चमच्यावानी असं ते तूप टाकायचं सगळं असं ते तूप. पण ती बरणी तुपाची कुठे गेली कपाटात. आणि मिठाची संगती केलेली चुलीपाशी शाकानच वाकली. फत्तर एकीकडून बुडी एकीकडे तिचं. हो तिला पॅरेट झालं जागेवर तिथंच वाकलं. एकाच कंपनीतल्या बरण्या पण तुपाची संगत केली की कपाटात गेली. मिठाची संगत केली की शाकडापाशी आली. बाप्पा तुपाच्या बरणीनं नीट मारावं ना. तूप संपल्यावर रानाच्या वाट्यावर आली. आणि दिवाळीला नातोयचा भरणा झाला. ते डबके कमी पडे कोतवालं. मग एका नातानं त्याच बरणीला भोकाड पाडे सुतळी लावली आणि या रस्त्याला गेली. शेलगावचा इकडचा रस्ता लय खास आहे. सकाळी सकाळी येवा पुष्पान्नेनी माल्यादेनी सुगंधेनी भयपणा पदाश्रितां सुगंधवयो यतं द्रव्याशिदायं शुद्धिर्मोक्ष भयां सप्तगंगां आह्वानांच प्रियतान्नम. सखी अगरबत्ती गाववाल्याची सूचना देती. विठ्ठला विठ्ठला संगती महत्वाची आहे. परिसा भागवताच्या पत्नीला संगती लाभली नामदेवरायाच्या धर्मपत्नीची. काय वानवाता न पुरेवानी शेवटचा पुरावा बरं का. हो नानाच फोन आलता ना तुम्हाला शिवाजी भाऊ. सरकतो 10 मिनिटं पुढं. नानाची जाताना सोय पाहू. बाप्पा कीर्तन असे बसून किती ऐकिले.
हेत ना आहेत काय केलेले आहेत का असे बर 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 मला सरी रगिलच मानित मीच रगिलन माय राजाई जी जी शब्द ही आधात्री श्रीमंत झालेली होती परिसा भागवताची बायको. नामदेवरायच्या धर्मपत्नी परिस्थिती साधी असेल पण एका श्रीमंत सरदाराची मुलगी होती. आनंदी अप्पा फार मोठ्या सरदाराची पोरगी वैभवशाली वैभवशाली आणि जुनाट असतेत का ते जरा हिशोबात राहते. आज हात्री ज्याला आलं का हा ते गुडघ्यानच बघून लोटीत येत आधार येतं का त्याला ते हिशोबात पाहत नसते ती करल्यावानी चलत येत. पण ही बाई चांगली होती. राजाई जी तुमची उद्या आपण चंद्रभागेमध्ये द्वादशी सोडू जी. परिसा भागवताच्या पत्नीनं तळिल्यावरिल्या पक्वांनी असा सुंदरसा डब्बा आणला द्वादश सोडायला चंद्रभागेच्या पात्रात. नामदेवरायच्या धर्मपत्नी येत नाहीत. तिनं द्वादशी सोडली नामदेवरायच्या घरी गेली. आला नाहीत काम होतं आत्यानं काम लावलं. बर दुसऱ्या दिवशी विचारलं राजाई काय काम होतं. काम काही नव्हतं माय पण चंद्रभागेत आणण्यासाठी द्वादश सोडायला घरीच काही नव्हतं. काय आणू मी. दया आलीच तुस्तळे बाबा. त्या बाईनं सांगितलं माय माझ्या मालकानं देवीची उपासना केली परीस प्राप्त झाला. हप्ताभर परीस तुझ्या इथं राहू दे जेवढं लोखंड मिळेल तितक्याला तू लाव सोनं तयार होईल. पण कर्मनो गहनो गती कर्माची इतकी विचित्र गती. नामदेवरायाची तर लोखंडी वस्तूच नव्हती. काय परिस्थिती असेल कल्पना करा. श्रीमंती जर मोजायची झाली तर कोटी गिरगावकर जरी बोंबलले तर नामदेवरायाची श्रीमंती सांगता येणार नाही. ही नामदेवरायाची श्रीमंती होती. गरिबी किती सांगायची. 8 दिवसाकरता परीस देऊन टाकला. काय ठोके संतांचं सापड नाही लोकांना. नामदेवरायाने सांगितलं थोडी बेचैनीस काही नाही म्हणे माझ्या मैत्रिणीनं परीस दिला. हुशार बायको शहाणी शहाणी हो सगळं काही मालकाला सांगते. तिला म्हणायचं पत्नी याला काही सांगत नाही. तिचं नाव अवदासा हो लय सांगत नाही. चेहरा पाहिल्या पाहिल्या कळत रांगत गेली सांगत आली हो लय इकडचं न्याचन भावाच्या ऐकून 1,500ची साडी नेसणारे. माझ्या दादानं 1,500ची साडी घेतली. तो हा दादा ऊस तोडायला आहे तुला का 1,500ची साडी घेतो हो असा सांगायचा नादास तू काय करायला. तुम्ही 3 जण उभे राहा बरं. सुटले बाबा मला नाही कळत मी घरी म्हणालो तुम्ही बी पाहिले